वड्डीमध्ये 2 कुटुंबात हाणामारी, चाकूचा वापर, तिघे जखमी, 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. वड्डी तालुका मिरज येथे पतीने संशयावरून पत्नीस मारहाण केल्याने कुटुंबामध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी झालेल्या हाणामारीत तिघे जखमी झालेले आहेत. दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या असून 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी आरती कुलदीप नाईक यांनी पती कुलदीप अशोक नाईक आणि विजय रामू नाईक यांच्या विरोधात, तर कुलदीप अशोक नाईक यांनी सासू संगीता सुभाष नाईक, सासरा सुभाष नाईक मेहुणे, अक्षय सुभाष नाईक, पत्नी आरती कुलदीप नाईक, ओंकार नाईक, अंकित नाईक, निखिल नाईक आणि राहुल नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरती नाईक हिच्या मावस भावाच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम करून कुलदीप आणि आरती दोघे वड्डी येथे त्यांच्या घरी परतले होते. यावेळी कुलदीप यांनी आरतीस बेदम मारहाण केली आणि याची माहिती मिळाल्यानंतर आरतीच्या माहेरचे नातेवाईक तातडीनं वड्डी येथे कुलदीप याच्या घरी दाखल झाले. यावेळी दोन्ही कुटुंबात बेदम मारहाणीचा प्रकार घडला. यावेळी सुभाष नाईक यांनी केलेल्या चाकू हल्ल्यात कुलदीप हा जखमी झाला, तर कुलदीप यांनी केलेल्या बेदम मारहाणीत पत्नी आरती गंभीर जखमी झाली आहे. याबाबत परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.